योग्य सर. तो टेन्शन मध्ये आलाय शंकर. होऊ शकतं, काय प्रॉब्लेम नाही. पण तिसरे आपले संदीपजी सोनावणे, आज त्यांचा वाढदिवस आहे. सगळ्यांनी त्यांची क्वालिटी तर सांगितली ते प्रामाणिक वगैरे सगळं काही, पण ते हार्डवर्कर सुद्धा आहेत. कुठल्याही कामाला न लाजणारा व्यक्ती म्हणून त्यांची एक ओळख आहे. म्हणजे हे आम्ही ते गेले इतके वर्ष आपल्याकडे आहेत. आम्ही दिवाळीत बघतो त्यांच्याकडे. आमच्या गटाला जी त्यांची मदत होते ती सगळी आम्ही बघितली. आणि कामाच्या बाबतीत तर ते आहेच. दत्तभाऊनी सांगितले ते काही 2 गोष्टी आता ते सतत दत्तभाऊच्या समोर असतात म्हणून ते निदर्शनात आलं त्यांच्या, तर त्यांनी ते करावं त्या 2 गोष्टी. पण त्यांचं ओव्हरऑल जर का विषय सांगायचा झाला तर 2 वर्षापूर्वी त्यांच्या घरी जायचा योग आला होता. सकाळी 7-7:30 वाजता एक जिमची अपॉइंटमेंट होती क्लायंटची, आणि त्यावेळेस त्यांच्या घरी जायचा योग आला. ती त्यांचं घरचं जे काही वातावरण होतं आनंदी बघितलं. आणि आई वडील पण तुझ्याबरोबर राहतात का हा प्रश्न विचारल्यानंतर संदीपनी फक्त एवढं सांगितलं होतं की नाही सर, आम्ही आई वडिलांबरोबर राहते. आणि त्या गोष्टीमध्ये त्याचं कॅरेक्टर समजून आलं की जबाबदारी घरच्यांची आणि फॅमिलीची त्याच्यावरती किती आहे. एखाद्या फॅमिलीतला कर्ता मुलगा, त्याला जर का तुम्ही विचारलं की नेमकं भाऊ तुला करायचं काय किंवा तुझं काय स्वप्न आहे, तर आई वडिलांनी खाल्लेलं कष्ट आजपर्यंत मी डोळ्याने बघितलं. आणि इच्छा पुढे आता जर का ते माझ्यावर डिपेंड असतील तर त्यांना सगळं सुख मी द्यायचं आहे, ही एक इच्छा प्रत्येक मुलाच्या डोक्यात असते. आणि आज तो त्याच मार्गावरती कार्यरत आहे. आणि राहिला विषय त्याचा ओव्हरऑल त्याच्या सवयींचा किंवा काय, ते तो इतका निश्चयी आहे की त्याने आज जर का निश्चय केला तर ते तो अंमलात सुद्धा आणू शकतो. आणि पैशासाठी नाही, पण एक आशीर्वाद म्हणून की आपल्याला जेवढ्या लोकांनी शुभेच्छा दिल्यात आणि जे काही सांगितलंय त्या बाबतीत निर्णय घेऊन तो करेल. आणि दत्तभाऊंकडनं ते बक्षीस मिळेल अशी मला तरी अपेक्षा आहे. आणि त्यांनी त्या पद्धतीने काम करावं आणि कार्यरत राहावं. एक दिल्लीत सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळं कुठल्या गोष्टीला न लाजणारा आणि न घाबरणारा एक व्यक्तिमत्व परचेसमधलं. आणि सध्या जोसेफ सरांच्या तालमीत तो चांगलाच तयार झालेला आहे इतके दिवस. आणि निलेश सरांनी पण सांगितले प्रत्येक इथं काम करणाऱ्या प्रत्येक डिपार्टमेंटचा प्रत्येक माणूस एकमेकांसाठी मदतीचा हात म्हणून एकमेकांसाठी आहे. आणि त्याच पद्धतीने संदीप आपल्याकडे आहे. परचेस ऑर्डर बनवणे, बाकी सगळं करणे, डेली रिपोर्ट वगैरे जे काय त्यांचं असतं ते सगळा विषय. एकदा मी पेट्रोल पंपपर्यंत गेलो आणि भाऊ रिटर्न आले होते की डेली रिपोर्ट टाकायचं राहिलं म्हणून. ते त्यांच्या कामामध्ये प्रॉम्प्ट आहेत. एखाद्या वेळेस ठीक आहे होतं त्यांच्याकडनं जे काय असेल ते सुधारून घेतील येणाऱ्या वर्षामध्ये. आणि येणारं वर्ष त्यांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि त्यांच्या मनासारखं जावं. आणि जास्तीत जास्त आई वडिलांच्या सेवेचं जावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. वाढदिवस.